विद्यार्थ्यांनो, आज आपला दुसरा पिरियड आहे. कालच्या पिरियडमध्ये आपण पाहिलं होतं सिमिलर ट्रायंगल्स या चॅप्टरची सुरुवात केली ती. सिमिलर ट्रायंगल्समध्ये आपण ट्रायंगल्सच्या काही प्रॉपर्टीज पाहिलं. त्याच्यामध्ये पहिली प्रॉपर्टीज होती द रेशिओ ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स इज इक्वल टू द रेशिओ ऑफ प्रोडक्ट ऑफ देअर बेसेस अँड करस्पॉन्डिंग हाईट्स. ओके, ही पहिली प्रॉपर्टीज झाली. दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर हे त्याच्या संगत पाया व उंची यांच्या गुणाकाराच्या गुणोत्तरा एवढे असते. ही पहिली प्रॉपर्टीज झाली. आता दुसरी प्रॉपर्टीज काय होती आपली? दुसरी प्रॉपर्टीज होती द रेशिओ ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स हॅव्हिंग इक्वल हाईट इज इक्वल टू द रेशिओ ऑफ देअर करस्पॉन्डिंग बेसेस. दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर. कसे त्रिकोण? समान उंचीच्या. दोन समान उंचीच्या त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर हे त्याच्या संगत पायाच्या गुणोत्तरा एवढे होते. आणि तिसरी प्रॉपर्टीज आहे द रेशिओ ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स हॅव्हिंग कॉमन बेस इज इक्वल टू द रेशिओ ऑफ देअर हाईट्स. त्यांच्या दोन समान पायाच्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ हे त्याच्या संगत उंचीच्या गुणोत्तरा एवढे असते. हे तीन प्रॉपर्टीज आपण पाहिलं. आता तीन प्रॉपर्टीज झाले. याच्यावरले काही प्रॉब्लेम्स मी आज घेणार असं सांगितलं होतं. तर आपली पहिली एक्सरसाइज आहे प्रॉब्लेम सेट फर्स्ट. प्रॉब्लेम सेट फर्स्ट मध्ये आपल्याला या तीन प्रॉपर्टीज वरील प्रॉब्लेम आपल्याला सोडून घ्यायचे आहेत. त्याच्यामध्ये आपला पहिला प्रॉब्लेम आहे, आपल्याकडे बोर्डवर लिहिलेला आहे बेस ऑफ अ ट्रायंगल इज 9 and height is 5. Base of another triangle is 10 and height is 6. Okay, find the ratio of areas of these triangles. आता बोर्डवर आपल्याला एक प्रॉब्लेम दिसू लागला. दोन त्रिकोण दिले. पहिल्या त्रिकोणाचा बेस दिला आणि पहिल्या त्रिकोणाची उंची. दुसऱ्याच्या मध्ये दुसऱ्या त्रिकोणाचा बेस आणि दुसऱ्या त्रिकोणाची उंची. म्हणजे या दोन त्रिकोणामध्ये उंची आणि बेस, उंची आणि बेस. ओके, हाईट आणि बेस, हाईट आणि बेस असं दिलेलं आहे. म्हणजे याला आपली कोणती प्रॉपर्टीज यूज होईल? पहिली प्रॉपर्टीज. ओके, पहिली प्रॉपर्टीज यूज होईल. का? इथं बेस पण इक्वल नाही किंवा हाईट पण इक्वल नाही. बेस आणि हाईट इक्वल नाही म्हणजे पहिली प्रॉपर्टीज यूज होणार. चला मग आपण प्रॉब्लेम सॉल्व करूया. पहा, पहिली प्रॉपर्टीज काय होणार? लेट, समजा आता H1 पहिल्या त्रिकोणाच्या बेस साठी आपण B1 घेऊ. लेट B1 इज इक्वल टू 9. B1 मीन्स बेस ऑफ फर्स्ट ट्रायंगल अँड H1 इज इक्वल टू 5 हाईट ऑफ फर्स्ट ट्रायंगल and B2 is equal to base of second triangle is 10 and H2 is equal to 6 height of second triangle. पहा, पहिल्या त्रिकोणाच्या बेस साठी B1 घेतलं, दुसऱ्या त्रिकोणाच्या बेस साठी हाईट साठी H1 घेतलं आणि दुसऱ्या त्रिकोणाच्या बेस साठी B2 घेतलं, दुसऱ्या त्रिकोणाच्या हाईट साठी H2 घेतलं. हे झालं. मग आता घेऊ आपण हे दोन त्रिकोणामध्ये बेस पण इक्वल नाही, हाईट पण इक्वल नाही. म्हणजे आपली प्रॉपर्टीज कोणती यूज होईल? प्रॉपर्टीज यूज होईल आपल्याला पहिली प्रॉपर्टीज. ओके, पहिली प्रॉपर्टीज यूज होईल. पहिली प्रॉपर्टीज सांगा बरं. पहिली प्रॉपर्टीज काय आहे आपल्याकडे? द रेशिओ ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स इज इक्वल टू द रेशिओ ऑफ प्रोडक्ट ऑफ देअर बेसेस अँड करस्पॉन्डिंग हाईट्स. देअरफॉर फर्स्ट प्रॉपर्टीज लिहूत काय इथं? The ratio of areas of two triangles is equal to the ratio of product of their bases and
करस्पॉन्डिंग हाईट, करस्पॉन्डिंग हाईट. ओके, दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर त्याच्या पाया व संगत उंची यांच्या गुणाकाराच्या गुणोत्तरा एवढे असते. चला मग घेऊ. देअरफॉर A1 फर्स्ट ट्रायंगल एरिया ऑफ A2 एरिया ऑफ सेकंड ट्रायंगल इज इक्वल टू B1 इंटू H1 अपॉन B2 इंटू H2 झाला आहे प्रॉपर्टीज नुसार आपलं. देअरफॉर A1 अपॉन A2 इज इक्वल टू B1 काय आहे आपल्याकडे 9, H1 काय आहे 5. चला सबस्टिट्यूट करा. 9 गुणिले 5 अपॉन B2 काय 10, H2 काय 6, 10 गुणिले 6. चला मग A1 अपॉन A2 इज इक्वल टू याच्यामध्ये कोणतं कट होते का 5 आणि 10 कट होतात. 5 1 जा 5 2 जा, हे दोन कट होतात. 3 2 जा 3 3 जा. झालं का मग वर आलं 3 इंटू 1 3 आणि खाली आलं 2 इंटू 2 4. पण दोन त्रिकोणाच्या एरियाचं रेशो आपल्याला काय भेटलं. देअरफॉर A1 इज टू A2 इज इक्वल टू 3:4. तर आपल्याला या दोघांचं आन्सर भेटलं A1 इज टू A2 इज इक्वल टू 3:4. हा आपला फर्स्ट प्रॉब्लेम इथे क्लिअर झाला. लक्षात आलं का. पहिला प्रॉब्लेम काय दिलं हाईट आणि बेस अलग अलग दिलं म्हणून पहिली प्रॉपर्टी यूज झाली. पहिली प्रॉपर्टी लिहिलं दोन त्रिकोणाच्या एरियाचं रेशो बेस इंटू हाईटच्या इक्वल असते म्हणजे बेस गुणिले हाईट यांच्या गुणाकाराच्या गुणोत्तरा एवढे असते लिहिलं. व्हॅल्यू ॲज इट इज आपण सबस्टिट्यूट केलं. कॅल्क्युलेशन केल्यानंतर आपल्याला भेटलं A1 अपॉन A2 इज इक्वल टू 3/4. मग पहिलं प्रॉब्लेम A1 इज टू A2 इज इक्वल टू काय भेटलं आपल्याला 3:4 भेटलं. ओके, आता आपण सेकंड प्रॉब्लेम पाहूया. आपला पहिला प्रश्न संपला येते. आता दुसरा प्रश्न काय आपल्याला फिगर ऑलरेडी दिलेली आहे. पहिल्या याच्यात फिगर दिलीच नव्हती, आकृती काय माहीतच नव्हतं, फक्त मेजर्स दिलतं. आता दुसऱ्या प्रॉब्लेम मध्ये आपल्याला फिगर दिलेली आहे. ओके, फिगर दिली आणि क्वेश्चन कसा विचारला पहा. इन फिगर AC परपेंडिक्युलर टू AB. ओके, BC परपेंडिक्युलर टू AB अँड AD परपेंडिक्युलर टू AB. हा BC काय केला रे AB वर परपेंडिक्युलर टाकला. हा BC हा AB वर परपेंडिक्युलर टाकला म्हणून BC काय झाली याची हाईट झाली. ओके, BC ही हाईट झाली. मग त्याच्यानंतर AD काय केलं या AB वरच परपेंडिक्युलर आहे. AD परपेंडिक्युलर टू AB. AD हा AB वर परपेंडिक्युलर असल्यामुळं ही AD झाली या ADB या ट्रायंगल्सची हाईट. ओके, म्हणजे आपल्या लक्षात आलं असेल की इथे मेजर्स दिलं काय आपल्याला BC दिलं तर 4 आणि त्याच्यानंतर आपल्याला AD दिलं 8 असे ट्रायंगल्स दिलं. पण आपल्या नुसतं हाईट वरून तर आपण या त्रिकोणाचा एरियाज काढू शकत नाही. मग आता या दोन त्रिकोणाविषयी जर थोडंसं विचार करू काय फाइंड करा म्हणलं आपल्याला. फाइंड एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल ADC. पहा एरिया ऑफ ट्रायंगल ABC कुठं आहे हा ABC आणि दुसरा ट्रायंगल ADB. हे दोन ट्रायंगल्स झाले. या दोन ट्रायंगल्स मध्ये मेजर दिला BC आणि AD. BC आणि AD काय झाले या दोन्ही त्रिकोणाच्या हाईट्स झाल्या. या दोन्ही त्रिकोणाच्या हाईट्स झाल्या. मग आता राहिलं काय या दोन्ही त्रिकोणामध्ये कॉमन आहे एक लाईन सेगमेंट कोणती AB. ही साईड दोन्ही त्रिकोणाला कॉमन आहे. आता दोन्ही त्रिकोणाला कॉमन आहे आणि या पहिल्या त्रिकोणाची AB बेस आहे आणि दुसऱ्या त्रिकोणाची पण AB ही काय झाली बेसच झाली. म्हणजे या दोन्ही त्रिकोणामध्ये AB ही काय आहे कॉमन बेस आहे का AB कॉमन बेस. चला मग आता कॉमन बेस असेल तर आपल्याला कोणती प्रॉपर्टी यूज होईल. कॉमन बेस असेल तर त्रिकोणाची कोणती प्रॉपर्टीज आपण घेतलेल्या आहेत अगोदरच झालेल्या आहे आपल्याला प्रॉपर्टी. त्याच्यामध्ये कोणती प्रॉपर्टीज नेमकं यूज होईल प्रॉपर्टीज द रेशिओ ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स हॅव्हिंग कॉमन बेस इज इक्वल टू द रेशिओ ऑफ देअर करस्पॉन्डिंग हाईट्स.
काय असेल, दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर. कसे त्रिकोण? समान पायाच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर कसं असते, त्याच्या संगत उंचीच्या गुणोत्तरा एवढे असते. चला मग आपण प्रश्न सॉल्व्ह करून घेऊ. सॉल्व्ह करून घेतल्यानंतर आपण सुरुवात करू. चला, ए बी काय कॉमन बेस आहे कशाची, ट्रायंगल एबीसी अँड ट्रायंगल एडीसी ची. चला लिहूत मग. ए बी इज द कॉमन बेस, ए बी इज द कॉमन बेस, कॉमन बेस of triangle ABC and triangle ADB. काय झालं, ट्रायंगल एबीसी आणि ट्रायंगल एडीसी ची काय आहे, ही कॉमन बेस झाली. कॉमन बेस झाली, कॉमन बेस झाली तर मग घेऊ कॉमन बेसचं काय, द रेशिओ ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स having common base is equal to the ratio of their corresponding heights. Okay, therefore area of triangle ABC upon area of triangle ADB, sorry, area of triangle ABC upon area of triangle ADB is equal to, आता हे दोन ट्रायंगल्सचा एरिया झाला. आता करस्पॉन्डिंग हाईट्स काय, एबीसी ची बीसी आणि एडीसी ची एडी. हे झालं. एडीबी ची एडी हाईट झाली आणि एबीसी ची बीसी हाईट झाली. झालं का? मग पुढे लिहायचं आहे आपल्याला, एक कंपल्सरी लिहायचं आहे, कोणती प्रॉपर्टीज कोणतं थेरम यूज केलं ते. इथं काय थेरम यूज केलं, ट्रायंगल्स हॅव्हिंग triangles having common base. तुम्ही असं लिहू शकता किंवा the ratio of areas of two triangles having common base असं पण लिहू शकता. चला मग ठेवा, सबस्टिट्यूट करा. therefore area of triangle ABC upon area of triangle ADB is equal to BC काय आहे इथे, BC आहे 4. चला AD काय आहे 8. चला मग पहा, एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल ADB इज इक्वल टू, हे डिवाइड होईल का, सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये होत असेल करून घ्या. 4 न डिवाइड होणार, 4 1 जा 4, 4 2 जा 8, म्हणजे याचा आन्सर आपल्याला काय भेटल, 1/2. अशा पद्धतीने आपल्याला दुसऱ्या प्रश्नाचा आन्सर भेटला. या दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर काय, मग 1:2 आहे. तर आता आपण पुढचा प्रश्न पाहू. ओके, तर आपला तिसरा प्रश्न काय, दुसरा संपला. तिसरा प्रश्न असा दिला, इन फिगर सेक PS परपेंडिक्युलर टू PQ. सेक PS ही या RQ ला परपेंडिक्युलर आहे. ओके, सेक PS RQ ला परपेंडिक्युलर दिलं आणि सेग QT परपेंडिक्युलर टू PR, सेग QT ही PR ला परपेंडिक्युलर दिलं. तर आपल्याला काढा काय म्हणलं, आणि RQचं मेजर दिलं 6, PSचं मेजर दिलं 6, PRचं मेजर दिलं 12, आणि काढायचं आहे आपल्याला काय, फाइंड करायचं आहे QT फाइंड करायचं आहे. तर आपल्याला ट्रायंगल दिला कोणता, PQR. हा ट्रायंगल PQR ट्रायंगल मध्ये RQ ही झाली याची बेस, RQ बेस झाली आणि PS त्याची हाईट झाली. चला मग बेसचं पण आपल्याला दिलेलं आहे मेजर आणि हाईटचं पण दिलेलं आहे. चला नेक्स्ट पाहू. तसंच त्रिकोण PQR मध्ये हे QT परपेंडिक्युलर टाकल्यामुळं ही पण अलग पद्धतीने या त्रिकोणाची हाईट होईल. किंवा बेस जर PR असेल तर, बेस PR असेल तर ही QT हाईट होईल. म्हणजे आपल्याला दोन्ही पद्धतीने बेस हाईट दिलं. आणि ट्रायंगल्स तर आपल्याकडे एकच आहे, ट्रायंगल्स एकच आहे. तर आपण सुरुवातीला काय करू, एरिया ऑफ ट्रायंगल काढून घेऊ. दोन्ही वेळेस एकाच त्रिकोणाचा जर एरिया फाइंड करायचा झाला तर अगोदर या पद्धतीने आपल्याला एरिया भेटल. काय, बेस RQ घेऊन
आणि हाईट पी एस घेऊन, आणि दुसरा कोणता बेस पी आर घ्यायचा, हाईट टी क्यू घ्यायची. उलट करा, उलट पद्धतीनं होईल. चला मग घेऊ मग. हां, तर आपल्याला घ्यायचं आहे इन ट्रायंगल पी क्यू आर. पी क्यू आर मध्ये पहा, इन ट्रायंगल पी क्यू आर, पी क्यू आर मध्ये आर क्यू इज इक्वल टू 6 and PS is equal to 6. Therefore, area of triangle PQR is equal to 1/2 into बेस काय रे याचा, बेस आहे RQ इंटू हाईट काय आहे PS. आपल्याकडे फॉर्म्युला माहिती आहे एरिया ऑफ ट्रायंगलचा. एरिया ऑफ ट्रायंगलचा फॉर्म्युला काय, हाफ इंटू बेस इंटू हाईट. ओके, देअरफॉर एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर इज इक्वल टू हाफ इंटू आर क्यू ची लेंथ 6 दिलं, पी एस ची लेंथ 6 दिलं. चला कट करू, 2 1 जा 2 3 जा, म्हणजे एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर आपणाला भेटला 3 6 जा 18. ओके, पहा पहिल्या त्रिकोण आपण पी क्यू आर मध्ये आर क्यू बेस घेतलं आणि पी एस हाईट घेऊन या त्रिकोणाचा एरिया फाइंड केला आणि आपल्याला या त्रिकोणाचा एरिया भेटला 18 युनिट स्क्वेअर. काहीच जर लेंथला युनिट दिलं नसेल तर काय घ्यायचं आहे आपल्याला, युनिट स्क्वेअर घ्यायचं आहे. ओके, हा पहिल्या टाईपनं आपल्याला या त्रिकोणाचा एरिया घेतलं. आता थोड्या वेळासाठी बेस आर क्यू आणि हाईट काय पी एस विसरून जाऊ. थोड्या वेळासाठी विसरलं म्हणजे आपल्याला काय भेटल, आपल्याला पहा या त्रिकोणाला थोडंसं अलग पद्धतीनं पहा. या त्रिकोणाला काय दिलं, त्रिकोण पी क्यू आर मध्ये काय दिलं, हे पी आर बेस घेतलं आणि क्यू टी काय घेतलं, याची हाईट घेतलं. चला मग कसा एरिया भेटल घेऊ ता. चला पुन्हा एकदा, नाऊ एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर इज इक्वल टू हाफ इंटू बेस पी आर घ्या. यावेळेस बेस घेतलं पी आर इंटू हाईट काय घेता क्यू टी, हाईट घेतला आपण क्यू टी, झालं 1/2 बेस इंटू हाईट, भेटला फॉर्म्युला. चला मग एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर, एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर ची व्हॅल्यू ठेवून टाका. किती आली रे आपल्याकडे 18 इज इक्वल टू हाफ इंटू पी आर ची लेंथ काय आपल्याकडे 12 इंटू क्यू टी. चला मग आता पुढची स्टेप काय येईल, हे 2 1 जा 2 6 जा, गेट कॅन्सल. ओके, 18 इज इक्वल टू 6 इंटू क्यू टी. ओके, देअरफॉर पुढे 18/6. ओके, इथले मल्टिपलचे 6 काय येणार, बरोबरच्या अलीकडे आल्यानंतर डिवाइड मध्ये येणार, म्हणून हे डिवाइड मध्ये आले. इज इक्वल टू क्यू टी, 6 1 जा 6 3 जा, देअरफॉर क्यू टी ची व्हॅल्यू काय आली, क्यू टी इज इक्वल टू 3. ओके, आपल्याला फाइंड करा काय म्हणलं होतं, फाइंड करा म्हणलं होतं क्यू टीच, आणि आपण फाइंड पण केलं क्यू टी. आली का लेंथ क्यू टीची 3. चला मग आता हे आपला तिसरा प्रश्न संपला. त्याच्या अगोदर पहा, सुरुवातीला अजून एक वेळेस थोडंसं रिव्हिजन म्हणून घेऊ. याला कोणतीच प्रॉपर्टी यूज नाही, फक्त एरिया ऑफ ट्रायंगल यूज करायचा आहे, कारण प्रॉपर्टी सारखा असा कोणतं नाहीच याच्यात. बेस हाईट अलग अलग आहेत, म्हणून एकाच त्रिकोणाच्या 2 बेसेस 2 हाईट घेतल्यामुळं आपण एरिया ऑफ ट्रायंगल यूज केलं आणि 2 टाइम्स यूज केलं, म्हणून आपल्याला याचं काय भेटलं, सोल्युशन भेटलं. ओके, चला मग आता पुढचा प्रश्न पाहू. आपला चौथा प्रश्न काय आहे, इन फिगर AP परपेंडिकुलर टू BC and AD parallel to BC, find area of triangle ABC is to area of triangle BCD. आता प्रश्न असा दिला आपल्याला इथं, हे पहा इथं ट्रायंगल्स कसे आहेत रे, ट्रायंगल्स ABC आणि ट्रायंगल BCD, हे 2 ट्रायंगल्स दिलं. या 2 ट्रायंगल्स मध्ये काय, एक तर AD पॅरलल BC, हे 2 ट्रायंगल्स पॅरलल लाईन्स मध्ये फिक्स बसलेले आहेत का पहा. म्हणजे याची हाईट
आणि या ट्रायंगलची हाईट, दोघांची हाईट कशी होणार, इक्वल होणार. दोन्ही ट्रायंगलची हाईट इक्वल होणार. आता दोन्ही ट्रायंगलची हाईट इक्वल झाली, मग बेस पाहू या दोघांचा. बेस इथं याचा BC आहे आणि याचा पण BC आहे. आता पहा, या दोन ट्रायंगलची हाईट पण इक्वल आहे, बेस पण इक्वल आहे. हाईट आणि बेस इक्वल असलेले त्रिकोण म्हणजे समान पाया व समान उंचीचे त्रिकोण, या दोन क्षेत्रफळाचं गुणोत्तर कसं असते, समान असते. कारण बेस पण करणार, हाईट पण करणार, बेस पण करणार, हाईट पण करणार, म्हणजे त्यांचं रेशिओ येते 1:1. ओके. आता मग ट्रायंगल ABC अँड ट्रायंगल ADC हॅव्हिंग इक्वल हाईट अँड कॉमन बेस. ओके. पहा, चला सोल्युशन घेऊ. ट्रायंगल इथं आपल्याला ऑलरेडी दिलेले आहे काय, AD पॅरलल BC दिलं. AD पॅरलल BC दिल्यामुळे हे दोन ट्रायंगल काय झाले, सेम पॅरलल लाईन्स मधले ट्रायंगल झाले. सेम पॅरलल लाईन्स मधले ट्रायंगल्स असल्यामुळे या दोघांची हाईट कशी झाली, इक्वल झाली. ओके. ट्रायंगल ABC अँड ट्रायंगल ABC अँड ट्रायंगल BDC having equal height and common base BC. ओके. दोन ट्रायंगल्स कसे आहेत, समान उंचीचे आहेत आणि दोघांची कॉमन बेस काय, BC. म्हणून दोन ट्रायंगल्सच्या एरियाचं रेशिओ, ज्याचा पाया समान आणि उंची समान आहे, ते काय असणार, इक्वल असणार. चला लिहूता मग. देअरफॉर द रेशिओ ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स having common base and equal height are in equal areas. पहा, दोन त्रिकोणाची उंची आणि पाया जर समान असेल तर त्या दोन त्रिकोणाचं रेशिओ कसं असते, इक्वल असते. पहिल्या त्रिकोणाचं एरिया आणि दुसऱ्या त्रिकोणाचं एरिया कसं असणार, इक्वल असणार. ओके. चला मग. देअरफॉर एरिया ऑफ ट्रायंगल कोणता येणार रे, ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल ABC इज इक्वल टू काय भेटेल आपल्याला, एरिया ऑफ ट्रायंगल BCD. चलो, दोन त्रिकोण बेस आणि पाया समान असतील तर त्या दोन त्रिकोणाचे एरिया कसं असते, इक्वल असते. म्हणून देअरफॉर घेऊ शकता एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल BCD इज इक्वल टू 1/1. काहीच नाही, म्हणजे इकडलं डिवाइड मध्ये आलं, इथं राहिलं 1 आणि खाली राहिलं 1. म्हणून दोघांचं रेशिओ कसं आलं आपल्याला, एरिया ऑफ ट्रायंगल ABC इज टू एरिया ऑफ ट्रायंगल BCD इज इक्वल टू 1:1 असा भेटला. अशा पद्धतीनं काय झालं, इथं आपला प्रश्न हा संपलेला आहे. मेन उत्तर काय मग आपलं, मेन उत्तर एरिया ऑफ ट्रायंगल ABC इज टू एरिया ऑफ ट्रायंगल BDC इज इक्वल टू 1:1. अशा पद्धतीनं आपल्याला काय भेटला, मेन आन्सर भेटून गेलं. म्हणजे समान पाय आणि समान उंचीच्या त्रिकोणाचे, याला तुम्ही एका प्रॉपर्टी प्रमाणे पण धरू शकता. ओके. किंवा करू शकता. एखादी चौथी प्रॉपर्टीज समजून घ्या. गेल्या वर्षीच्या सिलेबसमध्ये ही चौथी प्रॉपर्टीज होती, या वर्षीच्या सिलेबसमध्ये नाही, स्पेशली प्रॉपर्टीज म्हणून.
फक्त आपल्याला इथं प्रॉब्लेम आला म्हणून तुम्ही याला चौथी प्रॉपर्टीज बनवू शकता. ओके, चला तर याच्यानंतर आपण काय करूया, कितवा प्रॉब्लेम होता आपला, चौथा होता. एक्सरसाइज मध्ये फक्त एकच प्रॉब्लेम उरला आता शेवटचा. ओके, पाचवा प्रॉब्लेम. चला आता पाचवा प्रश्न काय आहे पहा. पाचवा प्रश्न असा दिला, ट्रायंगल एबीसी मध्ये एडी परपेंडिक्युलर टू बीसी आहे, पी क्यू परपेंडिक्युलर टू बीसी आहे. तर आपल्याला खालील रेशोज काढायचे आहेत. कोणतं, पी क्यू बी. पहा पहिलं कोणतं दिलं आपल्याला, एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू बी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल पी बी सी. चला पी क्यू बी कुठं आहे, पी क्यू बी हा ट्रायंगल. दुसरा पी बी सी हा ट्रायंगल. ओके, पी क्यू बी आणि पी बी सी या दोन्ही त्रिकोणामध्ये पी क्यू काय आहे, कॉमन हाईट. म्हणजे आपली कोणती प्रॉपर्टीज यूज होणार, इक्वल हाईट्सची. चला मग पहिलं लिहू, इन ट्रायंगल पी क्यू बी अँड ट्रायंगल कोणता, पी बी सी मध्ये काय दिलं रे, पी क्यू इज कॉमन हाईट. ओके, देअरफॉर आता कॉमन हाईट असेल तर त्या दोन त्रिकोणाचं रेशो कसं असते, त्यांच्या बेसिसच्या रेशोच्या इक्वल असते. म्हणून आपण सरळ सरळ लिहू शकता इथं, देअरफॉर एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू बी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल पी बी सी इज इक्वल टू, याचं बेस आहे बी क्यू पहिल्या ट्रायंगलचं आणि दुसऱ्या ट्रायंगलचं बेस आहे बी सी. झालं का, पहिल्या पी क्यू बीचा बेस बी क्यू, पी बी सीचा बेस बी सी. झालं, दोन त्रिकोण जर समान उंचीचे असतील तर त्यांचं गुणोत्तर कसं असते, त्याच्या संगत पायाच्या गुणोत्तरा एवढं असते. ओके, मग पहिला झाला, इथं काय लिहायचं आहे, ट्रायंगल्स हॅव्हिंग इक्वल हाईट. हे झालं पहिल्या प्रश्नाचं उत्तर आपला. आता दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर काय आहे, दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर असं दिलं, दुसरा प्रश्न आहे पी बी सी आणि ए बी सी. बघा पी बी सी कुठं आहे रे, हा पी बी सी आणि ए बी सी कुठं आहे, ए बी सी. पी बी सी ए बी सी मध्ये बी सी कॉमन हाईट आहे म्हणजे त्यांचं रेशो कसं असते, करस्पॉन्डिंग हाईट्सच्या इक्वल. म्हणून घेऊत का आपण, इन ट्रायंगल पी बी सी अँड ट्रायंगल ए बी सी. ओके, काय दिलं, बी सी इज द कॉमन बेस. ओके, देअरफॉर आता दोन्ही त्रिकोणाचा रेशो काय असणार, मग बेस जर आपल्याकडे कॉमन दिला, एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी अपॉन पी बी सी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी इज इक्वल टू बी सी इज द कॉमन बेस. पी बी सी ची हाईट पी क्यू आणि ए बी सी ची हाईट ए डी. झालं, दोन त्रिकोण जर समान पायाचे असतील तर त्याच्या संगत उंचीच्या गुणोत्तर एवढं काय असते, त्यांचं रेशो असते. इथं झालं संगत उंची कोणती, पी क्यू आणि ए डी. झालं का, आता इथं पुढं काय लिहायचं आपल्याला, ट्रायंगल्स हॅव्हिंग इक्वल बेस. या ट्रायंगल्स हॅव्हिंग कॉमन बेस, या इक्वल बेस, कॉमन बेस. ओके, हे झाले दोन प्रश्न. चला तिसरा प्रश्न घेऊ. तिसरा काय दिला रे, तिसऱ्या त्रिकोणामध्ये दिलं एरिया ट्रायंगल एबीसी आणि एडीसी. चला एबीसी कुठं आहे, हा एबीसी. एडीसी कुठं आहे, हा एडीसी. एबीसी आणि या एडीसी मध्ये एडी ही याची काय झाली, कॉमन हाईट. म्हणून रेशिओ कसा असेल, करस्पॉन्डिंग बेसिसच्या. म्हणून तिसरा घेऊ, एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल ए डी सी.
ADC इज इक्वल टू, याचं हाईट इक्वल असल्यामुळं बेसेस घ्यायचं आहे, याचा बेस BC आणि याचा बेस DC आणि पुढे लिहायचं आहे ट्रायंगल्स हॅविंग इक्वल हाईट. ओके, हा आपला भेटला तिसरा प्रश्न. त्याच्यानंतर आपल्याकडे आहे कोणता, चौथा प्रश्न. आता कोणते दोन त्रिकोण दिलं, त्रिकोण ADC आणि PQC. पहा ADC कुठे आहे रे, ADC आणि PQC. ADC PQC मध्ये काहीच इक्वल नाही का. ADC ची हाईट आपल्याला दिलं AD, याची हाईट PQ, याची बेस DC, याची बेस QC. हाईट कोणतीच इक्वल नाही. आहे का हाईट इक्वल नाही, तर पहिली प्रॉपर्टीज यूज होते आपल्याला. पहिली प्रॉपर्टीज बेस इंटू हाईट अशी झाली प्रॉपर्टीज यूज. देअरफॉर एरिया ऑफ ट्रायंगल कोणता आपल्याकडे आहे, ADC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQC इज इक्वल टू करस्पॉन्डिंग बेस इंटू हाईट, ADC चा बेस DC इंटू करस्पॉन्डिंग हाईट AD अपॉन याचा बेस QC इंटू PQ. झालं. काय लिहायचं, द रेशिओ ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स. पुढं काय लिहायचं आहे आपल्याला, द रेशिओ ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स. ओके, दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर हे त्याच्या संगत उंची व पायाच्या गुणाकाराच्या गुणोत्तरा एवढे असते. अशा पद्धतीने आपला इथं किती प्रॉब्लेम संपले, 5 प्रॉब्लेम्स. मी इथं तुम्हाला फक्त इन ट्रायंगल ABC आणि ADC ही एक लाईन लिहिली नाही, इथं पण लिहिली नाही. ते तुम्ही वरच्यासारख्या ॲज इट इज असल्यामुळे मी इथं स्किप केलं. ते कंप्लीट करून घ्यायचं आहे तुम्हाला. ओके, ते लिहून घ्यायचं मग करायचं. अशा पद्धतीनं आपला इथे काय पहिली एक्सरसाइज संपली. ओके, जॉमेट्रीच्या पहिल्या चॅप्टर मधली पहिली एक्सरसाइज इथे संपली. मग बाकीचा पार्ट आपण काय करू, उद्याच्या पाठात पाहू.